नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देणे हे एवढे अवघड आहे का? मित्रांनो, अजिबात अवघड नाहीये. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सर्व एक आनंदाची बातमी देणार आहे. कारण तुम्ही देखील घरी बसून आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आपले प्राधान्यक्रम देऊ शकणार आहे. आणि ते प्राधान्यक्रम कसे द्यायचे आहेत ना, तर त्याच्या संदर्भात आपण आपल्या चॅनलवर एक व्यवस्थित असं ट्युटोरियल चालू करत आहोत. त्यामुळे तुम्ही या संधीचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. बघा, आता इथे तुमच्या समोर एक टॅब ओपन झालेली आहे आणि ही टॅब आहे पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट. ओके, तर याच्या ठिकाणी 2022 लिहिलेलं आहे, काही हरकत नाही. आज 2026 असणार आहे. इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या समोर वेगळा टॅब ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2017, 2022 तसेच या ठिकाणी 2026 म्हणजे 2025 ची डेट जे यांनी दिलेली आहे ते टॅब दिसणार आहे. त्याला आपण 2025 ला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये तुमचा रजिस्टर ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता जसं तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला काय येतो, OTP येणार. OTP आला, मग OTP टाकायचा. कॅप्चा येतो, तो कॅप्चा खाली दिलेला आहे. इथे पहा TDM9B. तो कॅप्चा तुम्ही टाकून घ्या आणि व्हेरीफाय OTP केला की तुम्हाला पुढचा टॅब ओपन होतो. मग आता इथे तुमचं काम सुरू होते. आता काळजीपूर्वक बघा, डाव्या बाजूला प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जो तुम्ही फॉर्म भरला होता की नाही, सेल्फ सर्टिफाईड ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची प्रिंट जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही इथे काढून घेऊ शकता. जर तुमचा फॉर्म भरलेला आहे तो अनसर्टिफाय करण्याची सुविधा दिली असेल तर तिथे अनसर्टिफाय करता येतो. अनसर्टिफाय करणे म्हणजे काय? अनसर्टिफाय म्हणजे जे आपण सेल्फ सर्टिफाय केला होता ना, तो सेल्फ सर्टिफाय म्हणजे मी प्रमाणित करतो, तो तुम्ही प्रमाणित केलेला आहे, यात भरलेली माहिती खरी आहे वगैरे सगळं. पण एखाद्याची चुकून काही माहिती टाकायची राहिली किंवा माहिती भरलेली नाहीये तर तो अनसर्टिफाय करून माहिती भरू शकतो. त्याच्यासाठी पुढे तुम्हाला ती सुविधा देण्यात येऊ शकते जर हजारो अभियोग्यताधारकांनी त्या संदर्भात आपली जी परीक्षा परिषद आहे यांना विनंती केली तर. मागच्या वेळेस झालं होतं आणि त्यांना टॅब ओपन पण करता येत होता आणि त्यात काही माहिती भरता येत होती. उदाहरणार्थ SCBCचं आरक्षण पूर्वी लागू नव्हतं, पण नंतर ते लागू झाल्याच्या नंतर अनसर्टिफाय करून SCBCच्या उमेदवारांना SCBC मध्ये येता येत होतं, जे की अगोदर EWS मध्ये होते. मग EWS मधून SCBC ची कॅटेगरी त्यांना चेंज करण्यासाठी तो टॅब अनसर्टिफाय करून पुन्हा कॅटेगरी अपडेट करून सर्टिफाय करण्याची सुविधा देण्यात आली होती. आणि पुढे पहा, अपडेट काय दिलेले, अकॅडमिक क्वालिफिकेशन, अपडेट प्रोफेशनल क्वालिफिकेशन. कोणाची क्वालिफिकेशन अपडेट करायची असेल तर तेव्हाची सुविधा होती. आता तुम्हाला असे टॅब येऊ शकतात आणि नाही आले तर तुमच्यासाठी खाली महत्वाचे पहा, प्रिफरन्सेस फ्रॉम विदाउट इंटरव्ह्यू, म्हणजे तुम्हाला मुलाखतीशिवाय ज्या आस्थापना आहेत पहा. मग त्यांना इथे पहिला जो ऑप्शन आहे ना, थोडं मोठं करून दाखवतो पहा. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे विदाउट इंटरव्ह्यूचा. या ठिकाणी पहा, जनरेट प्रिफरन्सेस. तुम्ही जनरेट म्हटलं की तुमच्या समोर धडाधड अशा सगळ्या आस्थापना येतात. जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्यानंतर तुमचे कटक मंडळे, काही खाजगी शैक्षणिक संस्था पण ज्या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये आलेल्या आहेत, जसं रयत शिक्षण संस्था आहेत, तशा नामांकित शिक्षण संस्था ज्या असतात त्या बिना मुलाखतीच्या ऑप्शन मध्ये येतात. तुम्हाला सगळे ऑप्शन दिसणार आहेत मित्रांनो, काळजी करू नका. मग आता हे ऑप्शन दिसले की तुम्हाला ते काय करायचं, पुढे सिलेक्ट प्रिफरन्सेस ऑफ युअर चॉईस. मग तुम्हाला तुमच्या आवडीचे प्रिफरन्सेस निवडायचे. मग त्यातले कसे निवडायचे, त्याला तुम्ही जनरेट केलं की तुम्हाला ते सगळे दिसणार आहेत आणि मी तुम्हाला समोर सांगतो. आता एकदा हे सगळे ऑप्शन पहा. मग तुम्हाला सिलेक्ट प्रिफरन्सेस करायचे. सिलेक्ट केले, मग त्याला प्रॉपरली असाइन करायचे. समजा तुम्हाला 50 शाळांचे नाव आले, तसे तर जास्तच येणार आहे. त्यातल्या तुम्ही चांगल्या तुमच्या आवडीच्या, जिथे तुमचं सिलेक्शन होऊ शकते, जिथे तुम्हाला जायचंय तशा शाळा तुम्ही निवडल्या. तशा तुम्ही 25 शाळा निवडल्या. मग त्या 25 पैकी तुम्हाला त्याला पहिलं प्रायोरिटी कोणाला द्यायची, पहिला पसंतीक्रम कोणाला द्यायचा. मग समजा तुम्ही वाशिम जिल्ह्यातले आहेत, तुम्हाला पहिला पसंतीक्रम हा रिसोडला द्यायचा आहे किंवा तुम्हाला पहिला पसंतीक्रम हा वाशिमला द्यायचा आहे, हिंगोलीला द्यायचा आहे. असं जर द्यायचं असेल तर त्याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असा नंबर देऊन असाइन करणे, याला असाइन करणे म्हणतात, म्हणजे क्रमाने लावणे म्हणतात.
आहे की नाही सोपं? जर समजा आपल्याला नाही, अरे मला 3 नंबरला माझ्या हे अकोल्याची शाळा टाकायची होती, पण मी अमरावतीची टाकली, आता काय करू? काही प्रॉब्लेम नाही. रिअरेंज प्रिफरन्सेस, कोणतं ऑप्शन आहे? रिअरेंज प्रिफरन्सेस. करा मग रिअरेंजला क्लिक. रिअरेंजला केलं की तुम्हाला परत नंबरिंग चेंज करण्याची तिथे संधी भेटते. मग तुम्ही ज्याला 1 नंबर ठेवला तो ठेवा, 2 नंबर ज्याला ठेवायचा तो ठेवा, 3 नंबरचा ऑप्शन तिथे क्लिक करा, बाकीचे सगळे अनसिलेक्ट करा आणि 3 वर जो पाहिजे तो सिलेक्ट करा आणि तिथून पुढे मग 4, 5, 6 अशा क्रमाने जा. थोडा वेळ लागते पण होते स्टेप बाय स्टेप. आणि शेवटी काय, सगळे अरेंज झाले की लॉक करायचे. मी व्हिडिओ मोठे करणारच नाहीये, हा छोटा व्हिडिओ राहणार आहे. प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे, कसे असाइन करायचे, कसे रिअरेंज करायचे आणि कसे लॉक करायचे इथपर्यंत आपण सांगितलेले. रिअरेंज केल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपल्याला लॉक करण्याचा ऑप्शन येते. आता बघा मी तुम्हाला हे थोडंसं लहान करून पुढच्या पेजवर घेऊन जातो. हे पहा, इथे दिसते ना तुम्हाला हे जनरेट प्रिफरन्सेस आहे. मग आता ते जनरेट केल्याच्या नंतर तुमच्या समोर कसे ऑप्शन येणार, हे असे, हे बघा हे असे येणार. बघा तुम्हाला दिसत आहेत की नाही शाळा, की नाही? गोंदिया, वाशिम, पश्चिम, पुणे अशा भरपूर दिसणार आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या. मग आता इथे बघा एक रेड इथे दिलेला आहे काय, डिलीट जनरेट प्रिफरन्सेस. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला हे नाही पाहिजेत, तुम्ही कमी आले असं वाटते तर एखाद्या वेळेस डिलीट करून पुन्हा काय जनरेट करू शकता, पण वारंवार करायचं नाही, एकदाच जनरेट करायचं. त्याच्या लिमिटेशन जर आल्यात तर त्याच्यामुळे जास्त वेळा डिलीट करता येत नसतात. आणि जे जनरेट झाले त्यांना डाउनलोड प्रेफरन्सेस पाहिजे, डाउनलोड केलं की लगेच तुमची वर उजव्या कोपऱ्यात पीडीएफ डाउनलोड होते. ते पीडीएफ डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची चांगली आणि मग त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन पाहता. इथे साईडला हे बघा, इथे दिसते तुम्हाला एडेड टाईप, तिथे तुम्हाला सब्जेक्ट दिसते, त्याच्या बाजूला तिथे कोपऱ्यात जाहिरात असते. ती जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता, ओपन करू शकता, आहे की नाही? सोपं आहे की नाही मित्रांनो? एक एक ऑप्शन तुम्हाला सगळं क्लिअर घेणार आहे मित्रांनो. जर तुम्ही या व्हिडिओला चांगल्या प्रकारे लाईक केलं तर मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर डिटेलमध्ये सांगणार. पण इथं काय दिलेले, तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे पण प्रिफरन्सेस तसेच जनरेट करू शकता. इथे डिस्ट्रिक्ट निवडायचा, इथे तुमचं एज्युकेशनल लेवल 1ली ते 5वी पाहिजे 6वी 8वी, सरळ सरळ ऑल करून घ्या आणि सर्च करा. सगळ्या येतील तुम्हाला, 1ली ते 5वी पासून 9वी ते 12वी पर्यंतच्या सगळ्या येणार आहे. ऑल सेट करायचं आणि त्याला सर्च करायचं. डेजिग्नेशन तुमची ऑल टाकून द्यायची, म्हणजे तुमचं डीएड बीएड काय आहे ते तेवढं नाही टाकायचं. ऑल केलं की सगळी तुमची क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला ते भेटणार आहेत. ऑलवर सेट केलं नंतर तुम्हाला सर्च प्रिफरन्सेस पहा हे असे दिसणार आहेत. यामध्ये तुम्हाला त्याला काय करायचंय, असाइन करायचंय. हे बघा असाइन केल्याच्या नंतर इथे ग्रीन मध्ये दिसत आहेत तुम्हाला, आहे हे इथे सिलेक्ट केले तुम्ही, सिलेक्ट केलेले ऑप्शन इथे दिसतात, आहे की नाही? याला ऍड करायचं, ऍड करून पुढे जायचं. पुढे गेले की पहा तुम्हाला असा नंबर द्यायचा, टिक मार्क येते, यातले तुम्ही हे ऍड केलेले. मग आता पुढे जा, ऍड केल्याच्या नंतर पहा हे जे रिकामे डब्बे आले की नाही, त्या डब्याला तुम्ही क्लिक केलं की त्याला तुमचा नंबर देता येतो. मग तो होता असाइन, आहे ना? असाइन झालं की मग काय होते, तुम्हाला त्याला क्रम द्यायचा आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने, फॉर एक्झाम्पल इकडे बघा, हे बघा 1 2 3 4, आता इथे 3 नंबरचा ऑप्शन खाली आहे त्यामुळे 4 नंबरचं वर आहे. 4 नंबरला पुणे दिलं, 3 नंबरला त्यांनी पुणे, पण पुढची इन्स्टिट्यूशन वेगळी आहे. असं याला म्हणतात असाइन करणे. आणि पहा इथे रिसेट पण करता येते. हे लाल बटन आहे रिसेटचं, ब्लू बटन जे आहे तुमचं ते सॉर्ट प्रिफरन्सेस, पुन्हा त्याला खालीवरी करायचं करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे गेले की मग पहा तुमचे हे सेव्ह झालेले आहेत आणि हे तुम्ही जे काही मॅनेजमेंट ज्या तुम्ही काय केल्यात असाइन केल्या नाही त्या तुम्हाला सगळ्या करू शकता, किंवा काही करायच्या नसतील तर त्या करूही नाही शकत. म्हणजे तुम्ही तशा करू शकतात की ज्यांना तुम्हाला असाइन करायचं त्याच करायच्या, ज्यांना नाही करायचं त्या तशा सोडून द्यायच्या. आणि मग काय शेवटी लॉक प्रिफरन्सचं ऑप्शन. लॉक म्हटलं की तुमची एकदा माहिती चेक करायला लावतात तुम्हाला, सगळी माहिती बरोबर आहे का, हो म्हटलं तुम्ही, असाइन किती केले, नॉट असाइन किती केले, टोटल जनरेट किती झाले त्याचा सगळा आकडा दिसतो. आणि मग इथे डिक्लेअर की बा मी ही माहिती काळजीपूर्वक समजून घेतली, त्याला क्लिक केलं प्रिफरन्सेस झाले. आम्हाला परत एक ऑप्शन येतो की बा तुम्हाला खरंच लॉक करायचं आहे का, खात्रीपूर्वक काय का, हो म्हणा. की पहा तुमच्या प्रिफरन्सेसची डाउनलोड शकतात आणि ती सांभाळून जेव्हा तेव्हा त्याचं कपडे अशा प्रकारे क्रम जनरेट करता येतात. अशा प्रकारे जनरेट करता येतात, लॉक करता येतात आणि देऊ शकता.
जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओ मिळतात. पुन्हा भेटूया नवीन. तर मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओज मिळत जातील. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देण्याच्या संदर्भात अजिबात काही टेन्शन घेऊ नका. इथून पुढे मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक हा व्यवस्थित गाईड करणार आहे. त्यामुळे चॅनलशी जुळलेले राहा आणि जास्तीत जास्त मित्रांना देखील ह्या मोफत बॅचला ट्युटोरियलचा फायदा घेण्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टू द एंड.